तर हॅलो गाईस, वेलकम टू माय व्लॉग। आजची आपली जर्नी आहे, आपण जाणार आहेत कोळपे येथून राधानगरी येथे। तर मॅप ॲनिमेटरचा फाजीलपणा करून झाल्यावर आपण सुरुवात करूया आजच्या जर्नीला। तर कोकणाच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या कोकणामधली सुंदर अशी मंदिरे। आमच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच मंदिराचे दर्शन झाल्याने मन खूप प्रसन्न झाले होते। समोर दिसत असलेला गगनबावडा घराचा टॉप हा आमचा पहिला स्टॉप आहे। घाटाच्या रस्त्याची आणि माझ्या व्लॉगिंग करायची सुरुवात असल्याने मनात थोडी धाकधूक वाढली होती, पण पुढच्याच टर्नवरती गगनबावडा घाटाचं हे सुंदर असं दृश्य बघून मनातलं सगळं टेन्शन निघून गेलं। घाटाचे मेन मालक आणि आपले पूर्वज यांच्या परवानगीने आम्ही पुढे निघालो। घाटाच्या टॉपवर पोचताच गगनगिरी महाराजांच्या मठाचे सुंदर असे दर्शन झाले। मठाचे दर्शन घेऊन व घाटातील सौंदर्य बघत राईडची मजा घेण्यासाठी मी थोडी गाडीची स्पीड वाढवली। SRK फॅन असल्याने रिस्की व्हिडिओ काढला आणि नंतर घरातल्यांच्या शिव्या पण खाल्ल्या आणि तुफाने हवेसमोर हार मानली आणि गपचूप गाडी काढून गगनबावड्याला पोहोचलो। आणि गगनबावड्यात पोहोचून सर्वात मेन काम म्हणजे चहा मारली, कारण चहा ही सर्वात महत्त्वाची असते। विमलवाल्या लोकांपेक्षाही बेकार तलब असल्याने आमच्या मॅडमसाठी आम्ही पहिला बडीशेप घेतली आणि पुढचा प्रवास चालू केला। एक घाट चढून मन भरलं नव्हतं, म्हणून आता आम्ही दुसऱ्या घाटाला सुरुवात करत आहोत। घाट संपवून महाराणाची आणि शेतीची दृश्य बघत मन प्रसन्न होतच होतं, तोपर्यंत दुसरा घाट पुन्हा एकदा चालू झाला। मुंबईच्या छोट्या गल्ल्यांमध्ये खड्डेमय रस्ते व धुळीच्या रस्त्यांवरती चालणाऱ्या माणसाला तर असे सुंदर SS आकाराचे रस्ते मिळाले तर मजाच वेगळी, आणि त्यात हे घाटावरील जाताना सुंदर असे दिसणारे दृश्य। असे सुंदर दृश्य पाहून तुम्ही कितीही तास गाडी चालवली तरी तुम्हाला थकवा काही जाणवत नाही। सुंदर अशा हिरवळीतून आणि निसर्गमयी वातावरणातून रायडिंगची मजा घेत अजून एक घाट चढून आम्ही पोहोचणार होतो आता आमच्या डेस्टिनेशनवरती, म्हणजे राधानगरीला। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा।